नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण जो डेटा बघणार आहे तो बघणार आहे 17 तारखेच्या मार्केटसाठी. ओके, आणि उद्या आहे शुक्रवार. ह्या वीकचा ट्रेडिंग डे, शेवटचा ट्रेडिंग डे आहे. ओके, त्यानंतरून 2 दिवस सुट्टी राहील. तर कशा हिशोबाने मार्केट होतं, आज काय झालं दिवसभरात ते आपल्याला बघणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, कसा आला डेटा, आज दिवसभरात कुठल्या स्ट्राईक प्राईजवर काम झाले, काय झालं, आणि उद्याच्या डायरेक्शनसाठी आपल्याला कशा पद्धतीने तो सजेस्ट करतोय ते बघायचं आहे. आपल्याला इथे दिसत असेल मित्रांनो, थोडंसं लॉंग टर्मचं मी गोष्टी सांगतोय. हे बघा, इथे मार्केट जे आहे ते 24,000, म्हणजे एकदम महिनाभराची जर जर्नी घेतली, म्हणजे 12 जूनपासून वगैरे, तर ऑलमोस्ट महिनाभर झाले त्याच लेवलला मार्केट आहे. एकदम डॉट लेवलला तिथेच आहे. वर खाली होते, वरती जाते, खाली जाते. मला तुम्हाला आहे ना एक भाषा शिकवायची आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर फार काळजीपूर्वक बघा. फार इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. फार कमी लोकांना त्याची कल्पना आहे, आणि ह्या गोष्टी जर माहीत झाल्या तर जो ओव्हरऑल जो पॅनिक येतो ना आपला, की त्या ठिकाणी ग्रीन झालं की बाय करा, रेड झालं की सेल करा, जो भीती वाटते किंवा असं एक कंपल्शन बाईंग सेलिंग ज्या गोष्टी घडतात ना, त्या कम्प्लीट अवॉइड केल्या जातील. आता तुम्हाला ह्याचं बेसिक समजलं तर. ओके, तर ती काय गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगतोय. इथे बघा, हे जे ब्रोकर्स आहेत किंवा हे जे मोठे मार्केट प्लेयर आहेत ना, यांनी काही कलर कोडिंग करून ठेवलेली आहे. कलर कोडिंग कशासाठी केली आहे, की मार्केटमध्ये जर असं काही रेड झालं तर ते एक सिम्बॉल आहे किंवा काहीतरी निगेटिव्ह झालं म्हणजे काहीतरी धोका आहे. ओके, पण मार्केटची जी भाषा आहे ना ती अशी नाही आहे. मार्केटची भाषा ही सेलरची भाषा आहे. सेलरची भाषा काय आहे, कारण मार्केटमध्ये जो प्रीमियम देतो ना तो मोठा कार्यकर्ता देतो. सेलर ज्यावेळी 1,80,000 देतो एखादा कॉन्ट्रॅक्ट सेल करायला, त्यावेळी तेच कॉन्ट्रॅक्ट 10,000 बायर तो बाय करतोय. ओके, तर हे जे डील होतीये, हे एकमेकांचं एक बेट होतीये, की इथून वर गेलं तर मला पैसे मिळाले पाहिजे, आणि जर तिथंच राहिलं तरी मला पैसे मिळाले पाहिजे असं सेलर सांगेल. ओके, आणि बायर म्हणेल की इथून वरती जेवढा प्रीमियम दिलाय त्याच्या वरती राहिलं तर मला पैसे मिळाले पाहिजे. बरोबर ना? तो सेलरसाठी हे लिव्हरेज आहे, की हा एवढा जो प्रीमियम आहे हा सेलरने सेल जरी केला समजा 100 रुपयाचा, आणि त्याच्या अपोजिट जरी 100 रुपये गेले ना, तर हे सेलरचे प्रॉफिट आहे. म्हणजे ॲटलिस्ट लॉस नाही होणार सेलर. ओके, आणि इथून खाली राहिलं तर सेलरला बाय डिफॉल्ट प्रॉफिट होणारच होणार आहे. पण आता सेलरला एक रेंज आहे. ओके, त्याला कुठला कलर नाही आहे. तो कसा, समजा मार्केट 24,000 आहे असं कन्सिडर करा, आणि इकडे 180 रुपयाचा कॉल आहे, आणि इकडे 150 रुपयाचा किंवा 120 रुपयाचा पूट आहे असं समजा. याचा कम्युलेटिव्ह प्रीमियम काय येतोय, समजा तो 320 रुपये येतोय. ओके, मग आता मला सांगा, जो सेलर आहे ह्या सेलरला ह्या मार्केटच्या मध्ये राहणं अपेक्षित आहे. म्हणजे ह्या 320 रुपयाच्या मध्ये तुम्ही किती राहा, 220 राहा, 300 राहा आयदर, नाहीतर 180 राहा. ह्या रेंजमध्ये कुठेही राहिला तर तो सेलर प्रॉफिट कमावणार आहे. ओके, मग आता मार्केट आहे, आता 2-4, आता हे मी का सांगतोय, कारण मार्केट महिनाभर झालं कंटिन्युअस त्या 24,000च्या आसपासच हे करते, आणि हे मोठ्या प्लेअरला चांगली मानसिकता माहिती आहे. मोठ्या प्लेअरला एक मानसिकता पहिली माहिती आहे, की रिटेलरला एक रेंज कळते. रेंज काय कळते, 24,000च्या वर गेलं की तो सपोर्ट शोधल, त्याच्या खाली गेलं की तिकडं वरती 24,000 रेजिस्टन्स वाटायला लागेल, तर मग हे उलटापालट करत राहील. तसंच दुसरी गोष्ट, कलर. ओके, मार्केट जर 10 पॉईंट वरती आहे तर आपण त्याला म्हणू ग्रीन आहे, मार्केट पॉझिटिव्ह आहे, मार्केट सपोर्ट घेते. पण तेच जर 10 पॉईंट निगेटिव्ह आहे फक्त, तर आपण त्याला म्हणू मार्केट सेलर आहे, मार्केटमध्ये प्रेशर आहे. बरोबर, तसाच प्रेशर सेलर हा 320 पॉईंट पर्यंत कन्सिडर करतोय मित्रांनो. म्हणजे हा 320 रुपयाचा जो स्ट्रॅडल आहे, ह्या स्ट्रॅडलमध्ये त्याला ना वर ग्रीन होऊ दे नाहीतर रेड होऊ दे, त्याला फरक नाही पडत. त्याला तो प्रीमियम गळणार आहे, आणि ॲट द एंड हे 320 मधले काही ना काही अमाऊंट त्याच्या घरी जाणार आहे. ओके, सो तुम्ही जर हा कलर घेऊन चालले ना, ग्रीन म्हणजे पॉझिटिव्ह, रेड म्हणजे पॉझिटिव्ह, तर हे जे आहे ना हा धोका आहे. हे तुम्हाला मार्केटची ही भाषा कळालीच नाही असं मी समजतो. ठीक आहे, सो
कालपासून मी सांगत होतो की मार्केट जरी ग्रीनमध्ये दिसतंय तरी ते मार्केट ग्रीन नाहीये, ते सेलरचा कार्यक्रम आहे. वरती नेऊन तो हळूहळू सेलिंग करतोय आणि चांगल्या पद्धतीने पोझिशन रुचवतोय. आता आज काय झालंय त्याच अँगलने तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. इथे तर बघितलं, ओके, इथे तुम्हाला दिसेल पोझिशन ज्या आहेत त्या 9,35,000च्या पोझिशन आता 8,98 झाल्या. तर तुम्ही म्हणाल ह्याच्यात काही पॉझिटिव्ह घटना घडली आहे का? तर मित्रांनो नाही घडली. ह्याच्यात फार स्मार्ट पद्धतीने सगळ्या स्ट्राईक प्राईजवरती हे सगळं रुचवलं गेलं, कारण मार्केट साईडवेज होतं, वरती खाली जात राहिलं आणि एक रटाळवानं मार्केट त्या ठिकाणी आज होतं. मग ह्या ज्या पोझिशन आहेत ह्या ड्रास्टिकली वाढणं अपेक्षित होतं, ॲटलिस्ट 20%, 30%, पण त्या फार कमी वाढलेल्या आहेत. म्हणजे मार्केटचं जे पार्टिसिपेशन आहे ना रिटेलरचं किंवा मोठ्या प्लेयरचं ते फार कमी आहे. म्हणजे हेच नाही आले तर ह्यांना अपोजिट पार्टी कोण आहे, बरोबर ना? तर यांचे पण लिमिटेशन्स आहेत, प्रोचे लिमिटेशन्स आहेत, क्लायंटचे लिमिटेशन्स आहेत. तर रिटेलरचा जोपर्यंत विश्वास संपादन होत नाही तोपर्यंत मोठा हातोडा म्हणजे आयदर अपसाईड किंवा डाऊनसाईड हा ते मोठे प्लेयर मारणार नाही, कारण इथे त्या लेवलचं जे पार्टिसिपेशन आहे ते मिसिंग आहे. त्यामुळे हे मार्केट रटाळवान आहे. तर उद्या पण तशाच पद्धतीने राहील. तर मित्रांनो मार्केटला कुठलाही कलर नाही आहे, ओके. म्हणजे जे बिग प्लेयर विचार करतात ना त्यांच्यासाठी मार्केट हा कुठला रेड आणि ग्रीन कलरचा पार्ट नाही आहे. एक 4 ग्रीन आल्या आणि त्याच्या खाली, आता मी तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो तर तुम्हाला समजेल, ओके. हा अप ट्रेंडचा एखादा स्टॉक आहे, ओके. 4 ग्रीन आल्या कॅन्डल, ओके. ह्या ग्रीन कॅन्डल आहेत, मार्केट वरती जाते चांगल्या पद्धतीने आणि इथे एक छोटीशी रेड कॅन्डल बनली. निगेटिव्ह झालं मार्केट? सांगा, निगेटिव्ह झालं का? अजिबात नाही मित्रांनो. ती एक छोटीशी रिट्रेस आहे. कदाचित ते पुन्हा एखाद्या 1-2 रेड होतील. थोडंसं जी सेलिंग आलंय शॉर्ट टर्म प्रेशर तो ॲब्झॉर्ब करून पुन्हा 1-2 ग्रीन बनतील आणि मार्केट वरती जाईल. तर ही जी रेड आणि ग्रीनची भाषा आहे तो तुम्ही जोपर्यंत अशाच पद्धतीने घेणार असाल ज्या पद्धतीने त्यांना लुटण्यासाठी ते आलेलं आहे तोपर्यंत हे असंच चालू राहणार आहे, ओके. सो अशा पद्धतीचं हे गणित आहे. आज कुठला स्टॉक होता तो आपण बघण्याचा प्रयत्न करू, ओके. आज कुठला स्टॉक होता तो समजून घेण्याचा प्रयत्न करू. आणि मित्रांनो ही भाषा समजून घ्या, ही भाषा फार इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला कदाचित त्याची आयडिया आली प्रॉपर तर मग ते कलरमध्ये जे अडकण्याचा प्रकार झालेला आहे, बरेचसे लोक कलरमध्ये अडकलेली आहेत, तर ते कलरमध्ये अडकणार नाहीत, ओके. सो आज एक सेकंड फेजचा ट्रेड आपण पकडला होता आणि तो फार चांगल्या पद्धतीने खाली आला. मार्केटची डायरेक्शनही निगेटिव्हच होती, ओके. तर स्टॉकचं नाव आहे TCI एक्सप्रेस, ओके. सो TCI एक्सप्रेसमध्ये एक शॉर्ट ट्रेड आपल्याला मिळाला. ओके. सो TCI एक्सप्रेस कसा दिसतोय बघा. ओके. एकदम छान लेवलला हे मिळाला आणि तिथून तो दिवसभरात त्याचं पार्टिसिपेशन सगळं बकवास होतं आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्याला मोठी रॅली त्या ठिकाणी दिलेली आहे, ओके. सो अशा पद्धतीचं हे काय होतं, हे वरती जाऊन लटकवलं का, हे कसं कळणार आपल्याला की तेच लटकवणार आहे आपल्याला? ठीक आहे, तर ती एक भाषा आहे, ती समजून घ्यायची असेल तर अगेन वेळच गेलेली नाही आहे, तुम्ही जॉईन करू शकता. मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे की ही जी जर्नी आहे ही लाईफ टाईमसाठीची जर्नी आहे, ओके. म्हणजे तुम्ही एकदा ती फी पे केलं, एनरोल केलं की लाईफ टाईम तुम्हाला मिळणार आहे. मीन्स आत्ताही तुम्ही ॲड व्हा, पुढच्या बॅचला ॲड व्हा, त्याच्याही पुढच्या बॅचला ॲड व्हा. तुम्ही जोपर्यंत समजत नाही, कॉन्फिडन्स येत नाही, प्रॉफिटेबल होत नाही तोपर्यंत ते होतं. बऱ्याच वेळा होतं काय, आपण ज्यावेळी क्लासेस करू किंवा अशा काही गोष्टी करू तर सुरुवातीला एक एंट्री लेवल कोर्स दिला जातो. लेट्स से 15,000 रुपयाचा तुमचा कोर्स आहे. तुम्हाला महिनाभर किंवा जे पण काही पिरियड आहे तोपर्यंत शिकवलं जातं. त्यानंतरून तुम्हाला क्वेरी डाऊट आहे किंवा काही शंका आहे तर तुम्ही काय करणार, विचारणार की बाबा रे माझा असा प्रॉब्लेम आहे, मला काय ते समजत नाही आहे, जे पण काही शिकवलं किंवा अटेंड नाही केलं. आणि ते त्याचा प्रॉब्लेम नाही, तो आपला प्रॉब्लेम आहे की आपली कॅपेबिलिटी, आपलं वय, आपलं वेळ आणि ह्या गोष्टीनुसार आपण ते किती शिकलो. तर ते नाही समजलं तर आपण त्याच्याकडे जाणार तर तो
सांगेल कदाचित की हा एंट्री लेवल कोर्स होता. तुम्हाला हे शिकायचं असेल, हे नसेल समजलं, तर तुम्हाला ॲडव्हान्स कोर्स घ्यावा लागेल आणि ॲडव्हान्स कोर्सची फी आहे ₹1,00,000 किंवा ₹70,000. मग तुम्ही इकडे या. मग तुम्ही म्हणणार यार आपलंच काहीतरी चुकलं किंवा हे काय नाही समजलं, तर आपल्याला हे ॲडव्हान्स एकदम प्रॉम्प्ट 1 to 1 आपल्याला सपोर्ट पाहिजे तर इथं जाऊया. ठीक आहे, तर असं नाही आहे मित्रांनो. ठीक आहे, तर हे ऑलमोस्ट फ्री आहे. फ्री असल्यासारखं आहे. नॉमिनल फी आहे. एक स्टॉप लॉस आहे हा फक्त. पण एक कन्सेप्ट जरी समजली ना, एक कन्सेप्ट तरी काम झालं असं मी समजेल. तर ह्या एक कन्सेप्ट नाही आहे, भरपूर आहे. मल्टीबॅगर बनणारे स्टॉक, त्यानंतरून इंट्राडे इक्विटीमधले स्टॉक्स, स्विंगवाले स्टॉक्स, हे स्टॉक्सचं झालं. आता हे तर कुठला जुगार नाही आहे, हे तर मार्केट आहे, स्टॉक मार्केट आहे. आणि डेरिव्हेटिव्ज, ज्याला मी डेथ म्हणतो, ऑप्शन बाईंग इज इक्वल टू डेथ. मग ह्याचा उपयोग काय करायचा आहे आपल्याला? आपले जे पोर्टफोलिओ आहेत ते पोर्टफोलिओ हेज करण्यासाठी करायचं आहे. पोर्टफोलिओ हेज करणं म्हणजे काय? आपला 10 लाखाचा पोर्टफोलिओ आहे, मार्केटवर सोडून दिला आहे, रोज तो 40,000 पडला, ओके, आणि त्याला जर वाचवता आलं तर ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? बरोबर ना? मी 2-3 लोकांशी बोललो. काही लोकांनी काय केले, असे काही शेअर्स आहेत, असे शेअर्स घेऊन ठेवलेत वरच्या लेवलला, 70% डाऊन आहेत. एक व्यक्ती भेटला, त्याने आपल्याला असं सांगितलं की हा जो शेअर आहे हा मी घेतला होता आणि मला कोणीतरी सजेस्ट केला. ₹1,50,000 शेअर्स घेतले ते, आणि ते शेअर झालेत डिलिस्ट. कुणाकडे बघायचं आता यांनी? एक्सचेंज देणार का, ब्रोकर देणार का, टेलिग्रामवाला देणार का? डिलिस्ट झालेला आहे मित्रांनो. ठीक आहे, तर हा तो शेअर झिरो झाला आहे. हे समजण्यापर्यंत तरी शिकलं पाहिजे की कुठला शेअर काय होतो, त्याचं काय जर्नी असते, काय नसते. ठीक आहे, सो ठीक आहे, फार वेळ घेत नाही मी. ओव्हरऑल डेटा जो आहे तो थोडासा साईडवेज आहे. दोन्ही सगळ्या स्ट्राईक प्राईजवरती काम झालेलं आहे आणि फार चांगल्या पद्धतीने काम झालेलं आहे. ओके, सो पार्टिसिपेशन मिसिंग आहे मेजर प्लेअरचं, त्यामुळे हे रटाळवानं काम आपल्याला उद्यासुद्धा बघायला भेटेल, अनटिल अँड अनलेस काही न्यूज त्या ठिकाणी नाही आहे. ओके, सो थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, असंच प्रेम देत राहा, शेअर करा लोकांना ज्यांना खरंच गरज आहे. थँक्यू.